नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवा त्याच्या मित्राच्या ॲनिव्हर्सरी निमित्त असलेल्या कपल पार्टीला जाण्यासाठी नंदिनीला मनवत असतो. तिला त्याच्यासोबत पार्टीला घेऊन जातो. आता पार्टीला गेल्यावर जीवा त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत नंदिनीची भेट घालून देतो. त्यांना भेटून खूपच आनंदित झालेला असतो. त्याला आनंदित पाहून नंदिनीही खूपच खुश होते. तर आता ॲनिव्हर्सरीचा केक कटिंग झाल्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी आणि त्याचे पार्टनर कपल गेम खेळत असतात. त्यांच्यामध्ये जीवा आणि नंदिनी हे न्यू मॅरिड कपल असतं. जीवा आणि नंदिनी ही कपल गेम खेळत असतात. तेव्हा तिथे जीवाची एक फ्रेंड म्हणते की जे पण न्यू मॅरिड कपल आहेत त्यांनी आपापल्या वाईफला सर्वांसमोर प्रपोज करायचा आहे. जो कोणी सगळ्यात भारी प्रपोज करेल तो या कपल गेमचा विनर ठरेल. मग आता जीवाला सगळेजण नंदिनीला प्रपोज करायला सांगतात. तर आता जीवालाही एक चान्स भेटलेला असतो की नंदिनीसमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी. तर आता जीवा मनापासून नंदिनीला म्हणतो, नंदिनी, तू माझ्या आयुष्यात आल्यावर समजलं की जीवनसाथी असणं म्हणजे काय ते. तुझ्यासोबत आल्यावर सगळं जग माझं आहे असं वाटत आहे आणि तू माझ्यासोबत नसल्यावर मी मात्र एकटा असतो. नंदिनी, तू माझी या जगातील सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहेस. आय लव्ह यू नंदिनी. जीवा हे बोलत असताना नंदिनी खूपच भारावून गेलेली असते. तिला जीवाचं हे बोलणं ऐकून खूपच आनंद झालेला असतो. ती या 5 मिनिटासाठी पूर्णपणे जीवामध्ये हरवून गेलेली असते. ती हे जीवाने दिलेलं गुलाब घेते आणि जीवाचे मित्रमैत्रिणी जोरजोरात टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनीही विचार करत असते की आज जसं यांनी मला या गेमचा प्रपोज केलंय, पण मला तुला माझ्या आयुष्याचा भाग म्हणून प्रपोज करायचे. तू या नात्याला एक चान्स दिलास तर हे नक्कीच होईल. तर प्रेक्षकांनो, मालिकेतील हा ट्विस्ट नात्याला एक चान्स देणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.